जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा विठ्ठले, तेव्हा विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. हार्मोनियम दादा ऐकू येत नाही, हार्मोनियम. जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, जन्मोनी संसारी झालो त्याचा दास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंगी, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. अनेक देवता निगे माझे चित्त, अनेक देवता निजे माझे चित्त, अनेक देवता अनेक देवता अनेक अनेक देवता अनेक देवता निगे माझे चित्त, गोड गीत गाता विठोबाचे, गोड गीत गाता विठोबाचे, विठोबाचे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी नाम म्हणे माझा पंढरीशी न्यारे, नाम म्हणे माझा पंढरीशी न्यारे, नाम म्हणे माझा नाम 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 म्हणे, नाम म्हणे, नाम म्हणे, नाम म्हणे माझ पंढरी
सोनी द्या रे हड सोनी द्या रे हड सोनी द्या रे हड सोनी द्या रे विठोबाशी हड सोनी द्या रे विठोबाशी जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा विठ्ठले तेव्हा विठ्ठले कृपा केली जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मी आम्ही जन्मी आम्ही रना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरु दत्तगुरु जय दत्त दिगंबर दत्तगुरु 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 जय दत्त दिगंबर दत्तगुरु शेवट गोड करी दत्तारे शेवट गोड करी माणसाचा शेवट गोड व्हायला पाहिजे. आपण तारुण्यात 60 पर्यंत खूप मजा 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 करतो पण शेवटी वयस्क आपण झाल्यावर मग हॉस्पिटल घर हॉस्पिटल घर हॉस्पिटल घर हेच होतं. तो शेवट आपला गोड होण्यासाठी दत्तप्रभूंना आपण प्रार्थना करूया. शेवट गोड करी दत्ता 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 न लगे मुक्ती न लगे भुक्ती धरी मद प्रेम करी दत्ता धरी मद प्रेम करी दत्ता भजनी प्रीति भरी दत्ता भजनी प्रीति भरी दत्ता भजनी प्रीति भरी दत्ता शेव
शेवट गोड करी दत्ता शेवट गोड करी शेवट गोड करी दत्ता शेवट गोड करी दत्ता शेवट गोड करी दत्ता शेवट गोड करी दत्ता दत्त गुरु जय दत्त गुरु जय दत्त दिगंबर दत्त गुरु जय दत्त गुरु जय दत्त दिगंबर दत्त गुरु जय दत्त गुरु जय दत्त दिगंबर दत्त गुरु दत्त गुरु जय दत्त गुरु जय दत्त दिगंबर दत्त गुरु जय दत्त गुरु जय दत्त दिगंबर दत्त गुरु दत्त गुरु जय दत्त गुरु जय दत्त दिगंबर दत्त गुरु दत्त गुरु जय दत्त गुरु जय दत्त दिगंबर दत्त गुरु जय दत्त गुरु जय दत्त दिगंबर दत्त गुरु दत्त गुरु जय दत्त गुरु जय दत्त दिगंबर दत्त गुरु जय दत्त गुरु जय दत्त दिगंबर दत्त गुरु दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा विठोबा रखुमाई 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 विठ्ठल 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 अरे जोरात टाळ्या वाजवा, एवढे जीव तोडून वाजवत आहेत, गात आहेत. यस, आता हा कार्यक्रम इकडे संपलेला आहे. विठ्ठल, दत्त, कृष्ण, राम, हनुमंत मी सगळ्यांना एक मानतो. फक्त रूप वेगळं आहे. चैतन्य हे एकच आहे. कुठलाही देव असू द्या, कुठलाही संत असू द्या, चैतन्य त्यामध्ये जे असतं ते वेगळं असू शकत नाही. एकच चैतन्य. तेच चैतन्य कुत्र्यामध्ये आहे, तेच चैतन्य माझ्यामध्ये आहे. तेच चैतन्य कावळ्यामध्ये आहे, तेच चैतन्य माझ्यामध्ये आहे. तेच चैतन्य मुंगीमध्ये आहे, तेच चैतन्य यांच्यामध्ये आहे. चैतन्य वेगळं नाही. सगळे आपण एकत्र, आतून एकत्र आपण बांधलेले आहोत, पण बाहेरून आपले हेवे दावे संपत नाही. हा माणूस असा आहे. भावाभावात किती भांडणं असतात, बाकीचं सोडूनच द्या. बाहेरून आपण दुरावलेले असतो, पण आतून जर आपण आत गेलो, आपण आत कधीच जात नाही, आपण बाहेरच बघतो फक्त. तुम्ही किती जरी प्रवचन ऐकले, किती कीर्तन ऐकले, किती गाणी माझ्यासारखी, किती अभंग, किती माझे प्रोग्राम ऐकले, तरी आपण आत जाऊ शकत नाही जोपर्यंत आपले सद्गुरू आपल्याला तो मार्ग दाखवत नाही. आणि आतला मार्ग कोण दाखवतो? सद्गुरू. आपण नुसतं पुस्तक वाचून, माझं गाणं ऐकून किंवा आणखी काय करून आत जाऊ शकत नाही. आत फक्त आपण जातो सद्गुरू. म्हणून सद्गुरूंना घट्ट पकडायला पाहिजे. आपले सद्गुरू कोण आहेत?
आणि आत जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला कळतं की आपण सगळे 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 आपण एकत्र आहोत, एका याने बांधलेले आहोत. कुठेच वेगळेपण नाही आहे, सेपरेशन नाही आहे. आपण फक्त बाहेर बाहेर बघतो म्हणून आपल्याला असं वाटतं हा तो आहे, हा अमका आहे, तो आहे, हे वजे आहेत, हे बगड आहेत, हे कडकडे आहेत. पण चैतन्य एकच आहे सगळ्यांमधलं. मी बाबासाहेबांचे, कुठे आहेत बाबासाहेब, बाबासाहेबांचे आभार मानतो. केवळ त्यांच्यामुळे मी इकडे येऊन गाऊ शकलो आपल्यासमोर. बाबांचे आभार मानतो. आपण सर्व थोर मंडळी इकडे बसलेले आहात. मी असं समजतो की आपण सर्वांचे आशीर्वाद, जी थोर मंडळी आहे सर्वांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले. विठ्ठल, दत्त, हनुमंत, राम, जे कोण सगळे देव असतील, सगळे देव ज्यांना मी सगळ्या देवांना मानतो, ते त्यांची कृपा आम्हाला मिळाली आणि ती अशीच आपणा सर्वांवर बरसत राहो अशी मी प्रार्थना करून आजचा हा कार्यक्रम आपला संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज ज्यांचा कार्यक्रम आपण या ठिकाणी ऐकलात, पाहिलात, ते महाराष्ट्रातील नामवंत भजन सम्राट अजितजी कडकडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी काही मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं प्रशांत काकडे, सुनील